हॅलो हाय नमस्कार चिक्सवाले यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला व्हेज ऑमलेट कसं बनवायचं ही रेसिपी दाखवणार आहे, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओला स्किप करू नका. सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. दुसऱ्यांकडून बनवून घेणार असाल तर शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली. चला तर आपण व्हेज ऑमलेट बनवण्यासाठी सुरुवात करूया. इथे मी एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी तांदळाचे पीठ घेतले आहे, बारीक चिरलेला कांदा घेतला आहे. त्याचबरोबर त्यामध्ये मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे आणि बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे. त्याच पद्धतीने यामध्ये कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही इथे किसलेला गाजर सुद्धा घालू शकता. चला तर आता इथे मी 1 चमचा जिरे घालून घेतले आहे आणि 1 चमचा हळद पावडर सुद्धा घालून घेतली आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण मिक्स करताना यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे. पाणी एकदम खूप जास्त घालायचं नाहीये, जेणेकरून तुमचं बॅटर व्यवस्थित तयार होईल, हे मिश्रण व्यवस्थित तयार होईल. अशा पद्धतीने आपण बेसन पोळी बनवतो त्याच पद्धतीने हे आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ बनवायचं नाही किंवा खूप जास्त घट्ट सुद्धा बनवायचं नाहीये आणि याला व्यवस्थित एकसारखं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये गुठळ्या राहणार नाही आणि आपलं मिश्रण व्यवस्थित एकत्र होईल. चला आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता मी इथे 4 ब्रेड घेतले आहेत. एक एक करून या मिश्रणामध्ये ब्रेड डिप करून घ्यायचं आहे. दोन्ही साइडने व्यवस्थित ब्रेड डिप करून घ्यायचे आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला घरातल्यांना सर्वांना खूप 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 आवडेल आणि तुम्हाला ही रेसिपी आठवड्यातनं 4 वेळेस तरी बनवायला नक्की सांगतील. जे व्हेज खाणारे लोक आहेत त्यांच्यासाठी हे व्हेज ऑमलेट खूपच छान अशी रेसिपी आहे, त्यामुळे नक्कीच ट्राय करा. एग ऑमलेट ही रेसिपी तर सर्वांना माहीतच आहे. एग ऑमलेट काय असतं, कसं असतं हे सर्वांनाच माहीत आहे, पण व्हेज ऑमलेट बहुतेक लोकांना माहीत नसेल, त्यासाठी मी ही रेसिपी शेअर केलेली आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा आवडीने ही रेसिपी नक्की बनवा. चला तर तव्यावरती आता बटर घालून घ्यायचं आहे. इथे मी अमूलचं पाश्चराइज बटर घेतलेलं आहे. आता तव्यावरती 1 चमचा बटर घालून घ्यायचे. अशा पद्धतीने हे बटर पूर्ण तव्यावरती व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे, जेणेकरून जेव्हा आपण यावरती ते मिश्रण ओतणार आहे तेव्हा ते तव्याला चिकटणार नाही याची पूर्ण काळजी घ्यायची आणि म्हणून बटर व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे, पूर्ण मेल्ट होऊन द्यायचं आहे. बटर मेल्ट झाल्यानंतर यावरती आपण मिश्रण घालून घ्यायचं आहे, व्यवस्थित पसरून द्यायचं आहे. ही पोळी टाकताना व्यवस्थित मोठी टाकायची आहे. आता माझ्याकडनं इथे छोटी पोळी झालेली आहे, त्यामुळे यावरती 2 ब्रेड बसणं शक्य वाटत नाही आणि अशा पद्धतीने व्यवस्थित स्प्रेड करून द्यायचे आणि त्यावरती आता डॅप केलेले आपले ब्रेड ठेवून घ्यायचे आहे. आपली पोळी जरा मोठी झाली असती तर दोन्हीच्या कडा आपण ब्रेडवरती टाकून घेतल्या असत्या आणि व्यवस्थित स्प्रेड प्रेस केलं असतं. आता हे लो फ्लेमवरती व्यवस्थित खालच्या साईडने भाजून द्यायचे. जर कच्चं राहिलं तर ते आपलं तुटू शकतं आणि अशा पद्धतीने आता पलटी करून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने इथे पलटी करून घेतलेले आहे. आता खालच्या बाजूने सुद्धा ते व्यवस्थित लो फ्लेमवरती भाजून द्यायचे. फ्लेम जास्त ठेवायची नाहीये. जास्त मोठ्या फ्लेमवरती जर तुम्ही भाजलं तर ते कदाचित काळसर होऊ शकते किंवा जळू शकतं आणि अशा पद्धतीने परत पलटी करून घेतलेला आहे आणि साईडच्या ज्या कडा आहेत त्या मी कट करून ब्रेडवरती टाकून घेत आहे, कारण इथे आपली पोळी छोटी झाली त्यामुळं ते ब्रेडवरती जाणं शक्य नाही आणि म्हणून मी या पद्धतीने त्याला कट करून ब्रेडवरती टाकून घेत आहे. या पद्धतीने व्हेज ऑमलेट तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि रेसिपी नक्की ट्राय करून मला कमेंट करून सांगा की तुम्हाला रेसिपी आवडली किंवा नाही आवडली. तुम्ही जर बनवत असाल तर यामध्ये तुम्ही अजून काय काय ऍड करता हेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा पद्धतीने आपलं व्हेज ऑमलेट बनवून तयार झालेलं आहे. आता हे दोन्ही साईडने व्यवस्थित चांगलं भाजून द्यायचं आहे, कच्चा ठेवायचं नाही. लो फ्लेमवरती भाजल्यामुळे ते व्यवस्थित क्रिस्पी होतं आणि आतल्या साईडने देखील व्यवस्थित
भाजलं जातं. दोन्ही साईडने असं व्यवस्थित भाजून घ्यायचंय. यावरती तुम्ही भरपूर प्रमाणात असं चीज सुद्धा घालू शकता. हे आपलं व्हेज चीज ऑमलेट बनून तयार होणार आहे. मुलांना स्नॅक्स म्हणून ही खूप छान रेसिपी आहे. तुम्ही डब्यावरती सुद्धा त्यांना देऊ शकता किंवा सुट्टीच्या दिवशी दुपारी आवडीने असं वेगळं काहीतरी खायला द्यायचं म्हणून सुद्धा तुम्ही व्हेज सँडविच त्यांच्यासाठी देऊ शकता. आता इथे मी चीज घालून घेतलं आहे. भरपूर असं चीज घालून घ्यायचं आहे. आता मी इथे चीज कमी वापरलेलं आहे. चीज घातल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे, म्हणजे आपलं चीज व्यवस्थित मेल्ट होईल. आणि नंतर दोन्ही ब्रेड एकमेकावरती टाकून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने आपलं व्हेज ऑमलेट बनून तयार झालेलं आहे. त्याला चीज मेल्ट होईपर्यंत दोन्ही बाजूने गरम होऊन द्यायचे, चांगलं भाजून द्यायचं आहे. मला तर नवीन नवीन रेसिपी ट्राय करायला खूप आवडतात आणि मी इथून पुढे सर्वच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आपलं युट्यूब चॅनल नवीन आहे, त्यामुळे तुम्ही नक्की सपोर्ट करा अशी मी तुमच्याकडनं आशा बाळगते. चला तर आपण आता इथे सर्व करून घेऊया. आपलं ऑमलेट आता बनून परफेक्ट तयार झालेला आहे. सो तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मी तुम्हाला सारखं सारखं तेच सांगते, रेसिपी आवडली तर लाईक करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. दुसऱ्यांकडून बनवून घेणार असेल तर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. या पद्धतीने आता ऑमलेट कट करून घ्यायचं आहे आणि हे टोमॅटो सॉस सोबत खायचं आहे. ग्रीन चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर खायला हे खूप छान लागतं. मी तर तुम्हाला सजेस्ट करेल टोमॅटो सॉस बरोबरच खा, खूप छान लागतं.